तर नमस्कार मित्रांनो, मी विकास बांड आणि आपण पाहताय मराठी माणूस विकास। तर मी आज लव जिहाद बद्दल माहिती सांगणार आहे। तरीही सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहावे शेवटपर्यंत। खेड्यापाड्यामध्ये सिटीमध्ये लव जिहादचे प्रकार जास्त वाढत आहेत। हे प्रकार थांबत नाहीत। कारण म्हणजे ह्याचं कारण त्यांच्यामध्ये सुद्धा एक मौलाना असतो आणि तो मौलाना त्यांना एक शिक्षण देतो। कारण की आपला धर्म सर्वात जास्त मोठा आहे, म्हणून त्यांचा एक मौलाना त्यांना असं शिक्षण देतो की हिंदूच्या मुली आपल्या धर्मामध्ये आणा, हिंदूच्या मुली आपल्या धर्मामध्ये आणा, आपला धर्म वाढव। आता लव जिहादचा प्रकार असा आहे मित्रांनो, मी आता तुम्हाला सांगतो सविस्तर। एखादी त्यांची एक मुलगी जर असली ना, तर ती एक मुलगी आपल्या 10 मुलीला त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या मुलासोबत जुगाड लावून देते। कुणाची मुलगी? जिहाद्यांची मुलगी आपल्या हिंदू मुलीचं आणि त्या जिहाद्याच्या मुलासोबत जुटून देते। ह्याला म्हणतात लव जिहाद। आलं का लक्षात तुमच्या? आपल्या मुलीला काय डोके नसतात, पण त्यांच्या मुली एकदम एक नंबर शातीर असतात। हां, सर्वात जास्त जर म्हणलं ना तर खेड्यापाड्याने सुद्धा लव जिहाद वाढायला लागला आहे। माझ्या डोळ्यासमोर आहे। काही आपल्या बायासुद्धा लव जिहादमध्ये अडकल्या आहेत। आम्ही काढायचा प्रयत्न करतो, पण ते आम्हाला काही निघत नाही असं हे तुम्ही म्हणतात। पण हां, जर त्यांना तिथल्या तिथं त्या बायाला चोप जर दिला तर हे लव जिहाद प्रकरण थांबू शकतं। तुम्ही जर नुसतं असंच डोळ्याने बघत जर राहिलात तर हे लव जिहाद प्रकरण थांबणार नाही। तर हे थांबवायचं कसं? तर हे मी तुम्हाला सांगणार आहे। जी पण महिला आपली लव जिहादमध्ये अडकली आहे तिच्यासाठी एक उपाय नक्की करून बघा। डुकराचा दात दगडावरती घासून पाण्यात टाका आणि ते पाणी त्या महिलेला पाजा, आणि तिच्या गळ्यामध्ये काय दोरे बिरे असतील ते दोरखंडे ते काढा। महिलेच्या जे डोक्यावर परिणाम झालेला असतो तो निघून जाईल आणि आपली महिला लव जिहादच्या बाहेर पडत। ते लोक आपल्यासोबत इतकं गोड राहतात, पण ते गोड राहतात ते आपल्यासोबत राहतात। कारण का राहतात? की त्यांना आपल्या महिलेसोबत संबंध जुळवायचे असतात, म्हणून ते आपल्या माणसासोबत राहतात, आपल्या महिलेसोबत राहतात। पण आपले येडे लोक हां, नाही ते लय चांगला आहे, ते लय भारी, ते पैसे देतो। अरे ते तुला पैसे देणार म्हणजे देणार पैसे, पण इकडे आपल्या महिलेसोबत संबंध जुळविणार। सुधरा। आपल्या भारत देशामध्ये लव जिहाद प्रकरण आंदोलन मोर्चे भरपूर जणांनी काढले। मोर्चा निघल्याच्या नंतर आपल्या सरकारला समजलं, मोर्चा निघल्याच्या नंतर आपल्या सरकारचे डोळे उघडले। सरकारला वाटू लागलं हे लव जिहाद प्रकरण काय आहे। सरकारला पण माहीत नव्हतं आपल्या की लव जिहाद हे काय। त्यानंतर सरकारने त्याच्यावर थोडंसं काही ॲक्शन घेतली। तर मग त्याच्यानंतर एक केरला स्टोरी एक चित्रपट आला। त्या चित्रपटाला आपल्या सरकारने परमिशन दिली। बरं, ते केरला स्टोरी चित्रपट येऊन बी आपल्या मुली काही सुधारल्या नाहीत। 1 कोटी 2 कोटी रुपये जरी कमवले असले त्या चित्रपटाने, तरी तो चित्रपट काढणारा माणूस काय बोलला की मला 1 कोटी रुपये नको, पण 1 कोटी हिंदू जागृत झाला पाहिजे, म्हणून मी हा केरला स्टोरी हा चित्रपट काढतो। बरं, हां, केरला स्टोरी चित्रपट आला, येऊन सुद्धा आपल्या महिला सुरक्षित नाही। चित्रपट येऊन सुद्धा
तुम्ही जर केरला स्टोरी चित्रपट पाहिला नसेल तर केरला स्टोरी चित्रपट तुम्ही आवर्जून पहा, आवर्जून बघा. केरला स्टोरी एक सेम आहे. केरला स्टोरीमध्ये जे घडलं आहे असंच एक आपल्या जळगावामध्ये घडलं आहे. मला काही जळगावच्या मित्राचे फोन आले की ते म्हणाले आपली एक मुलगी एक लव्ह जिहादमध्ये अडकली. तर ठीक आहे, मग मी भरपूर जणाला समजा आमची ह्यातून ग्रुपमधून मी त्यांना मी कॉल केले. जळगावपर्यंत मी कॉल लावला. तर मी काही आपल्या एका मित्रासोबत बोललो कॉलिंगवरती. तर ते म्हणाले ही मुलगी लव्ह जिहादमधून बाहेर निघत नाही. तर मी म्हणलो कसं काय निघत नाही? ती लव्ह जिहादमधून बाहेर तर निघलीच पाहिजे. तर त्यानंतर मला त्या मित्राने अशी स्टोरी सांगितली. ती स्टोरी मला तुम्हाला सांगू पण वाटत नाही मित्रांनो, सांगू पण वाटत नाही. इतकं बेकार वाटलं मला ती स्टोरी ऐकून. काय बोलावं आता तुम्हाला काही ओपनली सांगत नाही आता या व्हिडिओमधून, पण थोडंफार सांगतो. तर त्या मित्राने मला असं सांगितलं की आपली एक महिला होती आणि तो जिहादी तिला घेऊन मुंबईला गेलता. बरं ठीक आहे, तो गेलता, पण त्याचं असं बी नाही. पहिलं लग्न केलेलं होतं त्यांनी, पण त्यांनी त्या मुलीसोबत आपल्या मुलीला घेऊन पळून मुंबईला गेला. तर त्यांनी 5-6 महिन्यामध्ये काय लेकरू बाळ त्याला झालं. लेकरू बाळ झालं तर समजा ते लेकरू बाळ होस तर आपली पण महिला काही गावाकडं म्हणजे जळगावला आली नाही. मग आल्याच्या नंतर आम्हाला काही सांगितलं तिथले, म्हणजे आपल्या महिला बिला गेल्या त्यांच्या ह्या घरी. मग ती आली मुंबईवरून तिच्या घरी आली, पण तिला तिच्या घरच्यांनी नाकारलं, तू आमच्या घरी येऊ नकोस. पण तरी पण ती आली तर समजा ती म्हणली आई मी तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं, माझ्याकडून लई चुकलं. ती म्हणली काय झालं, मी तर तुला अगोदरच म्हणत होते येऊ नको, असं करू नको. तर त्या महिलेने सांगितलं की माझ्यासोबत माझा नवरा तर आहेच आहे, पण माझा सासरा, माझ्या नवऱ्याचे मित्रसुद्धा माझ्यासोबत असे संबंध करतात. आता हे ओळखून घ्या तुम्ही. ती म्हणली मला लय त्रास आहे, माझ्याकडून चुकलं म्हणली, मी ह्यांच्या जाळ्यामध्ये अडकायला नव्हतं पाहिजे, पण आता पर्याय नाही म्हणली. आता लेकरू बाळ झाले म्हणले मला, पण काहीच उपयोग नाही. तर मित्रांनो, माझ्या सर्व ह्या सोशल मीडियावरच्या बहिणींना एकच सांग नाही, आपला स्वतःचा धर्म सोडून दुसऱ्याच्या धर्मामध्ये जाऊ नका. आता हे ऐकून तर मला लय एकदम बेकार वाटलं, पण आता तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही मला सांगा. आणि जास्तीत जास्त आपल्या लोकांना जागृत करा. जर आपले 1000, 2000, 5000, 10,000, 1,00,000 लोक जर जागृत होत असतील तर मला आनंद आहे. आणि मी हा व्हिडिओ फक्त आपल्या हिंदू महिला जागृत ठेवण्यासाठी काढतोय मित्रांनो. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही अजून जास्त आपल्या मित्रांना पाठवा. लव्ह जिहाद काय हे त्यांना समजेल. आत्ता काल परवाचं एक प्रकरण आहे. मुंबईमध्ये एक लव्ह जिहादमध्ये आपली मुलगी एक अडकली, ती मुलगी निघत नाही. अशा सिटीमध्ये सर्वात जास्त लव्ह जिहादचे हे वाढते. लव्ह जिहाद सर्वात जास्त वाढतो, पण हे आपल्या महिलेला समजलं पाहिजे. आणि पहिली गोष्ट लक्षात ठेवा, पहिली गोष्ट जर आपल्या खेड्यापाड्यातली एखादी महिला जर लव्ह जिहादमध्ये अडकली असेल तर तिथं आपल्या स्वतःच्या महिलेला त्या महिलेकडे जाऊन देऊ नका, नाहीतर ती पण मुलगी लव्ह जिहादमध्ये अडकल. हे लक्षात ठेवा. आपल्या महिलेला त्या महिलेसोबत राहून देऊ नका. कोणत्या त्या जिहाद्यांच्या महिलेसोबत आपल्या हिंदू महिला राहिल्या नाहीत पाहिजे, नाहीतर त्यांच्यासोबत जर राहिल्या तर त्या लव्ह जिहादमध्ये अडकल्या.
बघा ते तुमच्या हातामध्ये आहे. माझं तर सांगायचं काम आहे आणि तुमचं ऐकायचं काम आहे. जर ऐकलं तर चांगलं होईल आणि नाही ऐकलं तर लव जिहाद. मित्रांनो, लव जिहाद ह्यो खेड्यापाड्यातल्या लोकांना माहीत नाही, म्हणून मी हा लव जिहादचं भांड उघडं करतोय. आपल्या हिंदू मुलींना निवळ अक्कली नाही आहेत, अक्कल नाही. आत्ता 1-2 महिन्याची गोष्ट आहे मित्रांनो, ते 12-13 वर्षाचं पोट्ट जिहाद्याचं. आणि आपल्या मुली, आता काय बोलावं, ते एकाच पोराच्या मागं 3-3 मुली. आता काय बोलावं राव. हां, आपल्या मुलींना अक्कली नाही. अक्कल नाही म्हणून तर या लव जिहादमध्ये अडकतात ना आणि फ्रीजमध्ये जाऊन बसतात. हां मित्रांनो, त्यांचा एक मौलाना असतो आणि त्यांचा मौलाना त्यांना दर शुक्रवारी धर्मशिक्षण देतो. त्यांचं धर्मशिक्षण जर बघायला जर गेलं तर तुम्हाला आवाज पण येणार नाही त्यांच्या धर्मशिक्षणाचा, ते काय बोलतात म्हणून. पण मी तुम्हाला आज उघडकीच सांगतो. ते त्यांच्या मुलांना असं शिक्षण देतात, ते म्हणतात हिंदू मुलीला पाठवा, तुमचा सगळा खर्च आम्ही उचलतो. तुमचे केसेस भानगडी काय तुम्हाला लागन ते खर्च, पळापळीचा खर्च, ते सगळा आमच्याकडे लागला. हा खरं खोट हे रिअल या, समजून घ्या. तुम्ही जर हा व्हिडिओ बघून बी समजा तुम्हाला जर काही लव जिहादचं काही विषय एकदम समजत नसेल तर मित्रांनो, आपण केरला स्टोरी चित्रपट एकदा नक्की बघा. मग तुम्हाला समजेल की हे लव जिहाद प्रकरण काय आहे आणि जिहादी आपल्यासोबत कसं वागतात. ते फक्त तोंडामध्ये साखर खाऊन गोड गोड बोलतात आपल्यासोबत, पण ते गोड आपल्यासोबत नसतेत. तुम्ही ह्या भानामध्ये राहू नका. तुम्हाला अजूनही सांगतो मी, ते जितकं गोड बोलतात ते आपल्यासोबत गोड करून हे बोलतात की त्यांचा कुठंतरी फायदा असेल, त्यांना कुठंतरी फायदा करून घ्यायचा असेल म्हणून ते आपल्यासोबत गोड राहतात. हां, आणि आपल्या परिसरामध्ये जर एखादी मुलगी लव जिहादमध्ये जर अडकली असेल, महिला किंवा मुलगी, तर मित्रांनो आपल्या महिलेला त्या महिलेसोबत जास्त संबंध ठेवून देऊ नका, नाही तर ती महिला आपल्या महिलेला लव जिहादमध्ये अडकू शकते. लक्षात घ्या. आम्ही आत्तापर्यंत लव जिहादमधून भरपूर मुली वाचवल्या आणि काही वाचायचा प्रयत्न पण करतो आणि इथून पुढेही लव जिहादमधून मुली वाचायचा प्रयत्न करू. ते पण एक सोशल मीडियाच्या माध्यमातून, एक फोनवरती आम्ही कामं असे हे करतो. सोशल मीडिया म्हणजे काय आलतो फालतूचं काम नाही आहे. भरपूर जण ह्याचा वाईट वापर करतात ह्या सोशल मीडियाचा, पण आम्ही सोशल मीडियावरती धर्माचेच कामं करतो आणि करीत राहू आणि इथून पुढेही करणार. फक्त तुमची एक साथ पाहिजे आम्हाला. ती म्हणजे काय, व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओला शेअर करा. तुम्ही शेअर जर केलं तर ते पुढच्या माणूस जागृत होईल आणि तुम्ही शेअर जर नाही जर केला तर त्या माणसाला काहीच समजणार नाही लव जिहाद म्हणजे काय. आता आपण जसं समजा लव जिहाद हे नाव ठेवलंय, तसंच त्यांनी काय ठेवलं माहिती का, भागवा ट्रॅप. अरे पण हा भागवा कधी ट्रॅप करतच नाही ना. आज छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आया बहिणीचं मान सन्मान करणे. अरे हे औरंगजेबाच्या अवलादी लव जिहाद करते. छत्रपती शिवाजी महाराजांचं शिक्षण आहे आम्हाला. हां, आम्ही असं आया बहिणीची छेडछाड काढणारे नाहीत. हां, आणि मित्रांनो लव जिहादमध्ये पटवण्यासाठी आपल्या काही महिलेचा पण त्याच्यामध्ये वापर करते. आपल्या महिलेला भरपूर पैसे पण पुरवते. हे एक लक्षात घ्या. महिलेवरती सुद्धा लव जिहाद होतोय. हा का, की त्या महिलेला आपल्या धर्माचं काही देणं घेणं नाही. तो तिला पैसे पुरवतो आणि हिच्या जीवाची आईस होते म्हणून ही काय करते, ही महिला आपली लव जिहादमध्ये अडकलेली ती आपल्या 10-5 मुलीला पण त्यांच्या पैसे घेऊन जाते. मग अशाने काय होतं, लव जिहादचं प्रकरण वाढत चालतं. त्यामुळे सांगतो मित्रांनो, जर आपल्या जर खेड्यापाड्यातून कुठून बी तुम्ही जिथून असता तिथून आपल्या महिलेला असल्या लव जिहादमध्ये अडकलेल्या महिलेसोबत राहून देऊ नका. नाही तर तुमची ही आई बहीण असन, ती तुमची आई बहीण आहे, ती माझी आई बहीण आहे. ती आई बहीण आज सुरक्षित नाही आहे, पण माझं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं काम आहे की आपली आई बहीण आज सुरक्षित राहिले पाहिजे. तिला लव जिहादमध्ये अडकून देऊ नका आणि जर अडकलीच असेल तर तिला
मित्रांनो, डुकराचा दात घासून पाण्यात टाकून तिला पाजा आणि तिच्या काय हे गळ्यामध्ये हातामध्ये काय दोरखंड बिरखंड बांधले असतील ते काढून टाका. त्या महिलेच्या जे डोक्यावर काय परिणाम झालेला असतो, ते जादू मंत्र बिंतर काय केलेलं असेल ते निघून जाईल. आणि सावध राहा मित्रांनो या लव जिहादपासून. खतरनाक लव जिहाद. लव जिहाद म्हणजे काय? लव जिहाद म्हणजे हिंदू आणि मुस्लिम. लव जिहाद म्हणजे हिंदू आणि मुस्लिम. समजलं ना तुम्हाला आता? ह्याला म्हणतात लव जिहाद. हिंदू मुलींना मुस्लिम धर्मामध्ये कन्वर्ट करणे, ह्याला म्हणतात लव जिहाद. आता काही जण तर असं म्हणत असतील की हा काय काय लव जिहाद काय काय सांगा लागलाय लोकांना, काय हिंदू मुस्लिम करायला लागलाय. अरे हे हिंदू मुस्लिम करतोय. आणि असल्या नालायक लोकांपासून सावधान राहा बरं का मित्रांनो. हे हिंदू मुस्लिम नाही. हा व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे असा आहे की आपल्या काही खेड्यापाड्यातून सुद्धा लव जिहाद हे नाव माहीत नाही, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय आणि लोकांना सांगतोय की हे लव जिहाद प्रकरण असं असं होतंय. लव जिहाद जर मित्रांनो असं जर होत असन किंवा आपल्या असे लव जिहादवानी असे कितीक जिहाद आहेत. थूक जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद, आणि आता हे तुम्हाला समजतंय लव जिहाद. अशाच व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आता जे आपण समजा हिंदूसोबत त्या जिहाद्यांची मैत्री किंवा त्या जिहाद्यासोबत हिंदूंची मैत्री, त्या हिंदूतल्या एक जणाला सांगतो फक्त. तुमचा त्यांच्यासोबत दोस्ता नाही, गांड दोस्ता नाही, बरोबर. त्यांना फक्त एकच म्हणा की माझं तुमच्या मुलीसोबत जुटून दे. तो जुटून देतोय का बघा. नाही देणार ते जुटून. तुमचं जुटून देणार नाही. ते जिहादी आहेत. तुम्हाला समजत नाही लव जिहाद काय आहे. म्हणजे आपण जे जातीमध्ये अडकलोत ना मित्रांनो, आपण ज्या जातीमध्ये अडकलोत त्या जातीचे त्यांना पैसे भेटतेत. मराठा, मांग, मार, चांभार, कुंभार, लोहार, सुतार, वडरी, काय आपली इतर मारोडी, बामण, या जातीचे आपल्याला त्यांना पैसे भेटतेत. बघा, सुधरा. आपण जातीमध्ये अडकलोत आणि ते धर्मामध्ये अडकलेत. ते धर्मामध्ये अडकलेत म्हणून आज ते एक आहेत आणि आपण आज जातीमध्ये अडकलो म्हणून आज आपलं असं आहे. त्याच्यामुळं सांगतो की हिंदू म्हणून एक व्हा, तरच हा धर्म आपला टिकल. आणि पहिली गोष्ट एक, त्या पोरींच्या वडिलांना एक सांगणं आहे माझं, ते फॅशनेबल ड्रेस घालणं आणि त्या मुलींना कोंकडही पाठवून देणं हे बंद करा. आपल्या मुलीला देव, देश, धर्म एवढेच फक्त संस्कार द्या. ते तसले फालतूसारखे संस्कार देऊ नका. इंस्टाग्रामवरती रील्स काढणे, डॅन्स मारणे, कुठं काय करणे. अगर तुम बटोंगे तो कटोंगे, अगर तुम बटोंगे तो कटोंगे, हे लक्षात घ्या. जय श्रीराम, जय महाराष्ट्र.